या घरात ना, या घरात खऱ्याला काही न्यायच राहिला नाहीये. आणि ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं. काय झालं एवढं? का बडबडतेस अशी? झाला तुलाही माझ्या बोलण्याचा त्रासच झाला ना? माझं हे बोलणं तुला वायफळ वाटत असेल है ना? पण आता स्वतःच्या कानांनी ऐकलंस ना, बघितलंस ना डोळ्यांनी. मी सांगत होते पोट तिडकीनी वहिनींना की मला माझ्या आदित्याची काळजी वाटते. तो किर्लोस्कर कंपनीचा CEO आहे आणि तो अशी स्वयंपाकाची कामं करणार अजिबात आवडलं नाहीये मला. हे मी हे सांगायला गेले तर मलाच गप्प बसवलं. मला सांगितलं तू या सगळ्यापासून बाजूला राहा. त्यांना फरकच नाही पडला. करेक्ट आहे तुझं. मी पण ते सगळं ऐकलं तेव्हा मला जरा वियर्डच वाटलं. म्हणजे पारूची कामं आता आदित्य करत बसणार. हा ना. आणि काय काय दिशा, तू मला काय म्हणाली होतीस? ती पारू टिफिन सर्व्हिस मी अशी बंद करेन. काय झालं त्याचं? मी करणार होते. मला काय माहित आता आदित्य शेफ बनून तिची कामं पूर्ण करायला जाईल. म्हणजे ती तिथून निघून गेल्यानंतर मला वाटलं तिचा बिझनेस आपोआपच ठप्प होईल, म्हणून मी आपली गप्प बसले होते. पण आता ना मी तिची ऑर्डर कम्प्लीटच होऊ देणार. म्हणजे काय करणार आहेस तू? ते कळेलच. पण सगळ्यात आधी ना ती ऑर्डर ज्या माणसाला मिळाली आहे त्या व्यक्तीचा तपास करायला हवा. मला माहिती आहे ते. मी बघितलं त्या माणसाला. बेस आता तर मी बघतेच त्या पारूची ऑर्डर कशी कंप्लीट होते ते. ताई, पारू टिफिन सर्व्हिसेसचा आजचा पहिला दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला वेळेत ऑर्डर पूर्ण करायच्या. मी सगळ्यांना जबाबदारी वाटून देते, म्हणजे सगळं एकदम वेळेत होईल आणि लवकर ऑर्डर पूर्ण. प्रिया बघ, आपल्याला जवळजवळ 15-1 हजाराचा ऍडव्हान्स आलेला आहे. ओके, आता मला असं वाटतंय की यातून भाज्या, त्यानंतर सगळे कडधान्य, मसाले वगैरे हे सगळं जरी धरलं, किराणा धरला, तरी सगळं जाऊन आपल्या हातात मिनिमम दादा हे हिशोबाचं सगळं तुम्हीच बघा, तुम्हालाच जमेल. ठीक आहे, चाल. फक्त ऐक ना, भाज्या आणताना एकदम ताज्या भाज्या आण. येस येस. स्वयंपाक म्हटलं की स्वच्छता लागते. मी सगळं किचन स्वच्छ करून घेते आणि काय भांडी लागणार आहे ती सगळी स्वच्छ करून ठेवते. व्हेरी गुड. बाजारातून सगळी भाजी आणल्यानंतर मी भाज्या सगळ्या स्वच्छ घेऊन घेते. व्हेरी गुड. आणि मी काय करू? बाबा प्रीतम, धन्यवाद आल्याबद्दल. बाबा, अहो तुम्ही कशाला काय करता? तुम्ही सुपरविजन करा. सगळे आपलं काम नीट करतायत की नाही ते तेवढं बघा तुम्ही. हा, नाही, मी फार तर काय करीन माहिती का, सगळे पदार्थ बनले ना की त्याचं व्यवस्थित पॅकिंग करीन आणि सगळी ऑर्डर वेळेवर पोहोचते की नाही हे बघीन. ही सगळी जबाबदारी माझी. ओके, नक्की. चालेल. तुम्ही सगळ्यात शेवटची पण सगळ्यात महत्वाची भूमिका निभावणार आहात. हा, यू द बेस्ट. थँक्यू सो मच. चला, सगळी कामं वाटून झालेली आहे ते बघून मला खरंच खूप हायसा वाटतंय. चला आता जोमाने कामाला लागू. हा, हे दिशा, हा तोच माणूस आहे ज्याने पारूला जेवणाची एवढी मोठी ऑर्डर दिली आहे. ओ काका, ऐका ना. माफ करा जाई, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. याआधी कधी आपण भेटलो होतं का? नाही, म्हणजे लक्षात येत नाही म्हणून तुम्हाला विचारलं. काका थांबा जरा. किती प्रश्न विचारताय, जरा श्वास तरी घ्या मध्ये. आम्ही काय इथे ओळख दाखवायला किंवा आमची ओळख पटवून द्यायला नाही आलोय. आम्ही जरा तुमच्या एक फायद्याची गोष्ट सांगायला आलोय. माझ्या फायद्याची गोष्ट? हो. मला सांगा, पारू टिफिन सर्व्हिस मध्ये तुम्हीच मोठ्या जेवणाची ऑर्डर दिली आहे ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं ते? ते तुमच्या गरजेचं नाहीये काका. तुम्हाला जेवढं विचारलं ना त्यांनी त्याची उत्तरं द्या ना. तुम्हीच दिलीत ना ऑर्डर? हो, मी दिली होती ऑर्डर. मग तुमची ती 100 माणसांच्या जेवणाची ऑर्डर आहे ना, ती पूर्ण नाही होणार. फेल गेली आहे ती. होय, काय बोलता तुम्ही? ते हे कसं शक्य आहे?
आम्ही ना खरं बोलतोय, कारण काय आहे, तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे आता. ते होऊ नये म्हणून तुम्हाला वाचवायला आलोय आम्ही. मला सांगा, त्या पारू टिफिन सर्व्हिसची मेन शेफ कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? पारू. ती जागेवर नाहीये. आणि मला सांगा, जर कुठल्याही टिफिन सर्व्हिसची मेन शेफ जागेवर नसेल तर तुमची ऑर्डर पूर्ण कशी होऊ शकते? आणि चांगली तरी कशी होणार? नाही ना, नाही होणार तुमची ऑर्डर पूर्ण. मी त्या पारुताईंच्या जेवणाची ख्याती ऐकूनच त्यांना ऑर्डर दिली होती. पण पारुताई जर स्वयंपाक करणार नसतील ना, तर ती मी ऑर्डर कॅन्सल करून टाकेल. करेक्ट आहे काका, करेक्ट आहे. तुम्ही ना ती दिलेली ऑर्डर कॅन्सलच करा. हवं तर मी तुमची मदत करेन. नाही म्हणजे आम्ही समजू शकतो, तुमचा एवढा मोठा इव्हेंट आहे, त्यासाठी तुम्ही एवढ्या लोकांच्या जेवणाची ऑर्डरही दिलीत. आता आयत्या वेळेस असं कॅन्सल करायचं म्हणजे प्रॉब्लेमच होणार ना तुम्हाला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जी हवी ती मदत मी करेन. फक्त लवकरात लवकर त्या पारूला दिलेली ऑर्डर तुम्ही जरा कॅन्सल करा. म्हणजे कसं मग मला माझी तयारी करता येईल ना. म्हणजे मी 100 माणसांचं जेवण जसं आधीच्या ऑर्डरमध्ये होतं तुमच्या, तसं सेम अगदी योग्य दरात, म्हणजे स्वस्तात तुमच्याकडे पोहोचवेन. ओके, मी अजिबात काळजी करू नका, तुमचा प्रोग्राम अगदी छान होईल. माझंच चुकलं. खरे तर मी आधी चौकशी करायला हवी होती. अहो, त्यांची ख्याती ऐकून मी त्यांना ऑर्डर दिली होती. आता जाऊन बघतोच काय चाललंय. काका एवढं कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. तुमचं काम आहे ना इकडे, तर तुम्ही जा, तुमचं काम करून घ्या. पण फक्त लवकरात लवकर पारूची ऑर्डर कॅन्सल करा. ओके काका, मंद आहे. दिशा, तुला एक गोष्ट समजते का? पारूची ऑर्डर फायनली गेली. आता मज्जा येणार. सपोर्ट करायला काय हरकत आहे ना, म्हणजे असं मला वाटतंय. आता बाकी निर्णय तू घ्यायचास अर्थातच. आणि त्याच्यानंतर तुम्ही दोघेही इतक्या गडबडीने कुठे निघालात? आम्ही ना ऍक्च्युली जरा बाजारात जातो. बाजारात कशाला? पारूची ऑर्डर आहे नाही का, त्यासाठी जरा भाज्या आणायला चाललो होतो. आपला तेवढाच आपला हातभार नाही का आई. प्रीतम, तुम्ही दोघांनी हे करायची काहीही गरज नाहीये. तिची ऑर्डर आहे, ती पूर्ण करेल. ती बघेल काय करायचं ते. स्वतःची कामं सोडायची आणि दुसऱ्यांची कामं करत बसायची, याला काही अर्थ आहे का? तुला ऑफिसला जायचं नाहीये का? बघ म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये लक्ष घालता येतंय का? लक्षात ठेवा प्रीतम, तू ऑफिस सोडून दुसरीकडे कुठेही जायचं नाहीयेस, हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते. बाजारात वगैरे काहीही जायचं नाहीये. आणि प्रिया, मी तुला नाही सांगणार बाजारात जा किंवा नको जाऊ, हे बरोबर आहे, हे चूक आहे, ते तुझं तू ठरव. फक्त एवढंच लक्षात ठेव की किर्लोस्करांच्या सुना ह्या अशा बाजारात जाऊन भाजी घेत नाहीत. हे कसं दिसणार आहे ह्याचा तू विचार आणि मग ठरव काय करायचं.